नवी मुंबईत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेची चेन हिसकावणाऱ्या आरोपीला रबाळे पोलिसांनी अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे। ही घटना 14 मार्च 2026 रोजी सकाळी 7:50 सुमारास घनसोली परिसरात घडली। फिर्यादी अनिता राजकुमार गुप्ता या आपल्या सोसायटीमध्ये स्कूटी पार्क करत असताना अज्ञात इसमाने पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील सुमारे 1,25,000 रुपये किमतीची सोन्याची चेन जबरीने हिसकावून पळ काढला होता। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक प्रशासन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संजय गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला। तपासादरम्यान अजिंक्य अनंत शिंदे वय वर्ष 36 राहणार कामोठे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली। रबाळे पोलिसांची जलद कारवाई, आरोपी गजाआड। ब्युरो रिपोर्ट, रबाळे, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।